एखाद्या धरणाची गळती काढण्याचं काम केलं जाते म्हणजे नेमकं काय केलं जातंय हे आम्ही पहिल्यांदा आता महाराष्ट्राला दाखवतोय। कारण याच्या आधी आपण जर बघितलं तर केवळ पेपरवरती किंवा भाषणांमध्ये ही गळती काढली जाते किंवा गळती अशा पद्धतीने काढतात हे आपण ऐकलं होतं, वाचलं होतं। मात्र प्रत्यक्ष गळती कशी काढली जाते तर आम्ही तुम्हाला दाखवतोय। मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील काळामावाडी या धरणावर आहे आणि काळामावाडी धरणाच्या गळतीचं जे पूर्ण प्रकरण आहे ते विधिमंडळापर्यंत पोहोचलं होतं। त्यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी विधिमंडळामध्ये या धरणाच्या गळतीसाठी जवळपास 80 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचं काम आहे ते चालू झालेलं आहे। ही अशा पद्धतीने धरणाची गळती काढली जाते आणि मग इथलं जे धरणाची जी लाईफ आहे ती वाढवण्याचं काम आहे ते केलं जातं। एकूण जर बघितलं तर या पद्धतीनं वेगवेगळ्या कंपन्या आहेत ते काम करत असतात। आतमध्ये या भिंतीच्या आतमध्ये देखील या ठिकाणी जे केमिकल असेल ते सोडलं जातं। आपल्यासोबत इथले सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात अधिकचं। सर, नेमकं मला सांगा की हे गळतीचं काढण्याचं काम आहे ते कशा पद्धतीने केलं जाते? यामध्ये 1 नोव्हेंबरपासून आपण हे काम चालू केलेलं आहे। बघितलं तर एक 490 मीटरमध्ये हे 9 मोनोलिथ आहे। त्यामध्ये जास्त लिकेज असलेला मोनोलिथ क्रमांक 7 आणि 6। तर सुरुवातीला आपण धरणाच्या अपस्ट्रीम बाजूला जुने गनायटिंग आहे हे तोडून काढायला लागलोय। त्यानंतर धरणाच्या अपस्ट्रीम बाजूपासून इन्क्लाइन ग्राउटिंग म्हणजे एक 5 मीटरचं होल मारून त्याला 30 डिग्रीचं हे प्रमाणे ग्राउटिंग करायला लागलोय। त्यानंतर पूर्ण जाळी बांधून अँकरिंग करून त्याच्यावरती 10 सेंटीमीटरचे शॉर्टकिट करतोय। हे शॉर्टकिट पूर्ण झाल्यानंतर अपस्ट्रीम बाजूचं धरणाच्या वरच्या बाजूने देखील होल मारून तिथे ग्राउटिंग करणार आहे। अशा 3 उपाययोजना इथे सध्या चालू आहेत। त्या आतापर्यंत जर आपण बघितलं तर गेल्या 2 वर्षांपासून हे काम चालू आहे। किती टक्के काम झालेलं आहे? गेल्या 2025 रोजी ना 13 मेला इथं पाऊस आला असल्यामुळे आपल्या इथं जास्त काम करता आलं नाही, कारण धरणाची पातळी ही 52 मीटर त्यामध्ये पाणीसाठा राहिला वरच्या भागात। तर ह्या सीझनला आपण 1 नोव्हेंबरपासून काम चालू केलं आहे। त्यामुळे ग्राउटिंगचं काम आणि शॉर्टकीचं काम हे आपलं 30 ते 35% पूर्ण झालेलं आहे। ह्यावेळी देखील जसे जसं धरणाची पातळी कमी होईल त्याप्रमाणे आपण वरच्या भागातलं काम करून घेणार आहे। यासाठी निधीची कुठेही कमतरता झालेली नाही? निधीची कुठे देखील कमतरता नाही आहे सध्या। हे कधीपर्यंत काम होईल पूर्ण असं वाटते? कारण या धरणाची पाणी पातळी खूप खाली करावी लागणार आहे त्या कामासाठी, कारण लिकेज आहे ते खूप खालच्या पातळीवरती आहेत। आपल्याला तज्ज्ञ समितीने सांगितले आहे की तुम्ही धरणाची पातळी जशी जशी खाली जाते त्याप्रमाणे काम करा। त्याचप्रमाणे ह्यावेळी मान्सून हा वेळ येणार आहे किंवा पाऊस कमी असल्यामुळं शेतकऱ्यांना पाणी आणि पिण्याचं पाणी राखीव ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे। तर पाण्याची पातळी काही शेवटपर्यंत खाली होणार नाही आहे, तर ते एक तारेवरची कसरत आपल्याला ह्यावेळी करायला लागणार आहे कामासाठी। तर आपण बघितलं की या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं देखील संकट आहे आणि त्याच्यातच पावसाळा लांबणार अशा पद्धतीचा देखील अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळं पिण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे पाण्याचं आणि मग हे पाण्याची पातळी आहे धरणातल्या कमी केली जाणार आहे आणि जशी जशी पाण्याची पातळी कमी होईल तसं तसं मग या दुरुस्तीचं काम आहे त्याला वेग येणार आहे। गेल्या वर्षी देखील खूप काही महिने म्हणजे साधारण 1.5-2 महिनेच या ठिकाणी कामकाजासाठी मिळाले आणि आता देखील धरणाची पाण्याची पातळी ही स्थिर ठेवण्यात सांगितलेलं आहे, कारण ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी पाऊस आहे तो लांबणार अशा पद्धतीची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळं महाराष्ट्र हे पहिल्यांदा पाहतोय की एखाद्या धरणाची गळती ही कशा पद्धतीने काढली जाते। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।